नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरीच्या विठुरायांच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपूरला जातात. वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे, कारण राज्यभरातून वारीसाठी 2000 नवीन बस धावणार आहेत. इतकंच नव्हे तर वारकऱ्यांसाठी नवी कोरी लालपरी धावणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लालपरी दाखल होणार आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांना आता प्रवास विना अडथळ्यांचं होणार आहे. दरवर्षी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या. त्यामुळे आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवास अनुभवता येत होता. मात्र 16 नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही. मागील 9 वर्षांपासून जुन्या बसनेच आषाढी वारी, दिवाळी यांचा प्रवास सुरू होता. गतवर्षी पुणे विभागातून आषाढी वारीला पुण्यातून पंढरपूरसाठी 380 बस सोडण्यात आल्या. मात्र या सर्व बस जुन्या होत्या, त्यामुळे भाविकांचा प्रवास थोडा कसरतीचाच होता. मात्र यंदा राज्यातील सर्व आगारात एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. पुणे विभागात 65 लालपरी नव्याने दाखल झाल्या असून पुढील महिनाभरात तेवढ्याच बस दाखल होणार आहेत. तर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल. तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसंच नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरुम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी. वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे. तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. वारकऱ्यांसाठी कार्डियक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पंढरपुरात तात्पुरती ICU सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्यांना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांना वारीच्या काळात पूर्णपणे सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.